नमस्कार, डिलिशियस वेगनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण बनवणार आहोत भज्यांची कढी. साधी कढी तुम्ही खाल्लेलीच असेल, पण आज आपण भज्यांची कढी करणार आहोत, ज्याला हिंदीमध्ये पकोडा कढी असे सुद्धा म्हणतात. ही खाण्यासाठी एकदम चविष्ट अशी असते. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. हे पीठ अर्ध घेणार आहे मी. ते आपण भज्यांसाठी वापरणार आहोत. त्यानंतर उरलेलं अर्ध पीठ आपण कढीसाठी वापरणार आहोत. भज्याचे पीठ आपण तयार करून घेऊया. थोडं थोडं पाणी टाकून चमच्याने भज्याचे पीठ हे पातळसर करून घ्यायचे आहे फेटून. चांगल्या प्रकारे हे पीठ फेटून घ्या, जेणेकरून मध्ये गुठळ्या राहणार नाहीत. अशा प्रकारे जर तुम्हाला पीठ घट्ट वाटत असेल तर थोडेसे पाणी टाकून पुन्हा तुम्ही ते पातळ करू शकता. पीठ तयार करताना ते जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको, अशा प्रकारचे पीठ आपल्याला तयार करायचे आहे. आणि जेवढं तुम्ही पिठाला फेटाल तेवढी भजीही चांगली येतील. आता हे पीठ आपण 15 ते 20 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत. इथे मी मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण उरलेलं अर्ध बेसन पीठ यात टाकणार आहोत. त्यानंतर 2 कप मी इथे दही घेतलेलं होतं, ते सुद्धा यामध्ये ॲड करणार आहोत. आणि मिक्सरच्या भांड्याने आपण हे कढीचं जे मिश्रण आहे ते बारीक करून घेणार आहोत, जेणेकरून ह्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या राहणार नाहीत. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर भज्याचं जे पीठ होतं ते इथे चांगल्या प्रकारे फुगलं गेलेलं आहे. आता आपण ते भजी तळायला घेणार आहोत. एका पॅनमध्ये तेल गरम करून चमच्याच्या सहाय्याने एक एक भजी आपण यामध्ये सोडणार आहोत. तुम्ही पाहू शकता इथे अशा प्रकारे. भजी ही चांगल्या पद्धतीने आपल्याला तळून घ्यायची आहेत. जोवर भज्यांना सोनेरी रंग येत नाही तोवर. भज्यांना छान असा सोनेरी सुरेख रंग आलेला आहे. आता ही भजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर आपण कढीचं जे मिश्रण केलेलं होतं यामध्ये आपण 4.5 कप पाणी टाकणार आहोत. इथे 2 कप मी पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर हा 3रा कप मी पाणी टाकलेला आहे. त्यानंतर आपण कढीला फोडणी देणार आहोत. एका पॅनमध्ये 1 पळी तेल घेऊन त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकूया. जिरे टाकल्यानंतर त्यामध्ये थोडीशी लसूण अद्रकची पेस्ट टाकणार आहोत. चमच्याच्या साहाय्याने आपण जिरे व लसूणची पेस्ट हलवून घेऊया आणि त्यानंतर 4 हिरव्या मिरच्या तेलामध्ये टाकणार आहोत. फोडणी चांगली तेलामध्ये तळल्यानंतर आपण जे कढीचं पातळ मिश्रण जे तयार केलेलं होतं ते ह्या फोडणीमध्ये आपण टाकून देणार आहोत. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर शेवटी उरलेला 4था पाण्याचा कप आपण ह्यामध्ये ॲड करून देणार आहोत. हा पहा, पाणी ॲड केल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने कढीला चांगल्या प्रकारे ढवळून घ्या. आणि हा शेवटचा उरलेला अर्धा कप म्हणजे 4.5 कप आपण पाणी ह्या कढीमध्ये टाकलेलं आहे. आता कढीला जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत चमच्याच्या साहाय्याने अशाच पद्धतीने कढीला चमच्याच्या साहाय्याने ढवळा, जेणेकरून कढी ही फाटणार नाही आणि कढीमध्ये गुठळ्याही तयार होणार नाहीत. त्यानंतर अर्धा चमचा कढीमध्ये हळद टाकायची आहे. हळद टाकल्यानंतर 2 छोटे चमचे
मीठ चवीनुसार आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे अशा प्रकारे. आणि कढीला सतत ढवळायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता कढीला हळूवार उकळी येत आहे. कढीला चांगल्या प्रकारे उकळी फुटल्यानंतर आपण जी भजी तळली होती ती भजी या कढीमध्ये आपण टाकणार आहोत आणि कढी चांगल्या प्रकारे उकळून घेणार आहोत. भजी ही कढीमध्ये टाकल्यानंतर ती जास्त वेळ उकळल्या जाणार नाहीत याकडे लक्ष असावे, जेणेकरून भजी ही कढीमध्ये तुटणार नाहीत. तुम्ही पाहू शकता कढी ही चांगल्या प्रकारे उकळल्या गेलेली आहे. पूर्णपणे साईडने मलई सुद्धा आलेली आहे, पाहू शकता तुम्ही. कढी करण्यासाठी नेहमी आंबट दही घेतले तर कढी अतिशय चवदार अशी होते. कढी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. ती आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. काही जणांचा प्रश्न असतो की कढी जर खूपच आंबट झालेली असेल तर त्यामध्ये काय टाकावे? तर त्यामध्ये दुधाची साय ॲड करू शकता किंवा बेसन पीठ फेटून त्याला उकळून तुम्ही कढीमध्ये टाकू शकता. त्यामुळे कढीचा आंबटपणा नाहीसा होतो. आणि कढी जर जास्त आंबट नसेल तर त्यामध्ये एक लिंबू पिळून टाकावा, जेणेकरून कढी ही आंबट होईल. ह्यानंतर आता आपण कढीला वरतून फोडणी देणार आहोत, जेणेकरून कढी अजूनही चवदार होईल. थोडंसं तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरे, थोडंसं हिंग आणि कढीपत्त्याची पानं मिक्स करून टाकलेली आहेत. त्यानंतर फोडणी ही थंड झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आपण लाल तिखट टाकणार आहोत. तुम्ही पाहू शकता कढीमध्ये भजी जास्त ठिसूळ झालेली नाहीत. आता आपण ही फोडणी वरतून कढीमध्ये टाकून देणार आहोत. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे, जेणेकरून कढी ही अजूनही चवदार होईल. प्लेटमध्ये कढी सर्व करून मी तुम्हाला भजी तोडून दाखवणार आहे. अगदी नरम, जास्त ठिसूळही नाही अशा प्रकारची भजी यामध्ये शिजल्या गेलेली आहेत. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे भज्यांची ही कढी खायला अतिशय चविष्ट लागते. भज्यांच्या कढीची रेसिपी नक्की करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली का हे सांगायला विसरू नका. चला तर मग